धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्री उवाच चरम सद्विशेषाणा मनेको संयुधस्सु सदा परमाणुस विज्ञेयो नृणामैक्य भ्रमो यतः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितेला सांगतात, सूत शौनकादिकांचा संवाद प्रारंभापासूनच चालू आहे आणि मैत्रेय विदुराचा संवाद जो चालू आहे तो शेष परंपरेच्या अनुषंगाने चालू आहे. भागवताची जी शेष परंपरा आहे त्या शेषाने सनक सनंदन सनातन सनत कुमार यांना जे भागवत सांगितलं, त्यांनी सांख्यायनाला जे सांगितलं ते भागवत पुराण पुढे मैत्रेयांनी विदुराला सांगितलेलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने ही विश्वाची निर्मिती कशी झाली, ह्या दोन परंपरा एकत्र आल्यामुळं, भागवतामध्ये दोन परंपरांचं एकत्रीकरण केल्यामुळं 2-3 ठिकाणी सृष्टी निर्मितीचा विचार आलेला आहे. कारण भागवत किंवा कोणतेही पुराण याचे लक्षण सांगत असताना अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमुतया मन्वंतरेशानुकथा, त्याचप्रमाणे मुक्तिराश्रय, अशा पद्धतीची भूमिका सर्वच पुराणांनी घेतलेली आहे. त्यामुळं मन्वंतरेशानुकथा, मन्वंतराच्या कथा सांगणं, त्याचप्रमाणे सर्ग सांगणं, विसर्ग सांगणं हे प्रत्येक पुराणांचं कर्तव्यच आहे. त्यामुळे ह्या दोन परंपरा एकत्र आल्यामुळं याच्या आधीसुद्धा ही सृष्टी निर्मिती सांगितली, याच्यानंतरही सृष्टी निर्मितीची कथा आलेली आहे. कारण ती दोन वेगवेगळ्या परंपरेतून आली आहे. पण अभ्यास केल्यानंतर असा लक्षात येते की ह्या दोन्ही परंपरा म्हणजे सृष्टी निर्मितीच्या बाबतीत सांख्य तत्वज्ञान जे आहे त्यावर हे आधारलेलं आहे. सांख्यानी जी भूमिका स्पष्ट केली, सांख्य म्हणजे सांख्य तत्वज्ञान, सांख्य म्हणजे ज्ञान नाही, सांख्य म्हणजे ज्ञान हा अर्थ आहे पण तो गीतेमध्ये आहे. म्हणून जेव्हा सांख्ययोग जो सांगितला गीतेमधला तो ज्ञानयोग आहे. पण सांख्य हे स्वतंत्र तत्वज्ञान आहे आणि ते कपिलाचार्यांनी आपल्या आईला सांगितलंय आणि हे भारतातलं सर्वात प्राचीन तत्वज्ञान आहे. म्हणजे जेव्हा कोणतं तत्वज्ञान अस्तित्वात नव्हतं तेव्हा सांख्य होतं. म्हणून सांख्य तत्वज्ञानाला प्राचीन तत्वज्ञान, जुनं तत्वज्ञान म्हणून मान्यता आहे. आणि म्हणून त्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगताना त्यांचाच आधार घेतलेला आहे. ती कशी निर्माण झाली तर निर्गुण निराकार निर्विकार असणारं परब्रह्म. आता परब्रह्माला विकार झाला असं म्हणता येत नसतं, कारण निर्गुण निराकाराला विकार कसा होईल, तो निर्गुणच आहे, मग त्याला विकार कसा होईल. मग त्यांनी सांगितलं त्याला विकार झाला नाही, ते परब्रह्म परिपूर्ण सोनं जसं लगड स्वरूपात असावं त्याप्रमाणेच आहे. पण त्यामध्ये मायेचा स्पर्श त्याला झाल्याबरोबर किंवा मायेचा संयोग झाल्याबरोबर तो परमात्मा सगुण रूप झाला. तिथे विकार झाला असं म्हणता येत नाही, कारण विकार झाला तर मग ते ब्रह्म कसं होईल. म्हणून ते परब्रह्म जसं आपलं लोण्याचं तूप आहे ते आता परिपूर्ण स्वरूपात तूप या रूपात आहे, ते थिजलेलं आहे. मग आता थिजलेलं तूपही तूपच आहे, ते पांढरं दिसतं. आणि द्रवरूपातलं तूपही तूपच आहे, पण तिथे पांढरेपणा कुठे गेला, तिथे ते कण कुठे गेले. तुम्ही म्हणाला आता मगाशी तर ते कण दिसले तुपाचे, ज्याला आपण ज्या चांगल्या दर्जाचं जर तूप असेल तर रवाळ तूप आपण म्हणतो. हा जो रवाळपणा आहे तो कशाचा आहे, तो रवाळपणा, तो पांढरेपणा. मग जेव्हा ते द्रवरूपात असतं तेव्हा रवाळपणा पांढरेपणा दिसत नाही, पण ते थिजल्याबरोबर जसं हे रूप दिसतं त्याप्रमाणे परब्रह्म थिजलं असं तुम्ही म्हणा.
मग थिजल्यानंतर त्याला रूप प्राप्त झालं, मग त्याला आकार प्राप्त झाला. मग तुम्ही ज्या डब्यात ठेवाल त्या डब्याचा आकार झाला, ज्या वाटीत ठेवाल त्या वाटीचा आकार झाला. म्हणजे इथे विकार झाला का? याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. म्हणून मूळ म्हणजे प्रश्न जे आहेत ते मूलभूत प्रश्न या ठिकाणी मी सोडवण्याचा प्रयत्न करतोय की परब्रह्माला विकार झाला असं म्हणणं संयुक्तिक नाही. म्हणून आकार ज्या डब्यात ठेवला त्या डब्याचा आकार आला म्हणजे माया. आकार म्हणजे माया, रूप म्हणजे माया. मग त्याला पांढरा रंग आला तो मायेचा आहे, त्याला कण म्हणजे आपण रवाळपणा आला तो मायेचा आहे. पण जेव्हा ते द्रवरूपात असतं तेव्हा मात्र इथे पांढरेपणा नाही, तिथे रवाळपणा नाही, तिथे कोणताही आकार नाही. म्हणजे निराकार निर्विकार असं निर्गुण असं ते तूप आहे. पण ते तुम्ही थंड झाल्यानंतर त्याला सगुण साकार झालं का? तर त्याला तो आकार प्राप्त झाला मायेमुळे. आता मग ते सगुण झालं, तेच परब्रह्मावर का? परब्रह्मात फरक नाही. म्हणून निर्गुण परब्रह्म श्रेष्ठ, सगुण कमी दर्जाचं असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणून सगुण म्हणू की निर्गुण रे, दोन्ही सगुण आणि निर्गुण एकू गोविंदू रे. माऊलींनी बरोबर प्रमाण दिलेलं आहे की सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, हे दोन्ही एकच आहेत. मग याला आकार प्राप्त झाला तो मायेमुळं. मग मायेचा स्पर्श झाल्याबरोबर किंवा मायेचा संयोग झाल्याबरोबर ते सगुण झालं आणि मग त्यालाच आपण शबल ब्रह्म असं म्हणतो. म्हणजे निर्गुण ब्रह्म नंतर शबल ब्रह्म झालं. शबल म्हणजे शबलित झालं, म्हणजे त्याला मायेचं स्वरूप, मायेचा स्पर्श त्याला झाला आणि मी फार व्हावं अशा प्रकारची इच्छा झाली त्याच ईश्वराला. मग मी फार व्हावं अशी इच्छा झाल्याबरोबर त्यातून पहिल्यांदा महत्त्व निर्माण झालं. महत्त्वातून अहंकार निर्माण झाला. अहंकार 3 प्रकारचा झाला, सत्व रज तम. म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी सांख्याची आहे. आणि म्हणून सांख्य तत्वज्ञानाच्या अनुसार सृष्टी निर्मिती स्वीकारलेली आहे. आता हे झाल्यानंतर मग पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, संपूर्ण इंद्रियाचे प्रकार, त्याचप्रमाणे मन बुद्धी चित्त अहंकार, हे सगळं समग्र विश्व आकाराला आलं. याचा विचार आपण आता काल केला. आता यानंतर 9 प्रकारचे जे सर्ग त्यांनी सांगितले आणि 10वा सर्ग म्हणजे स्वतः देवता सर्ग. अशा पद्धतीने 9 सर्ग आणि 10वा देवता सर्ग तो आपण काल बघितला. यानंतर आता काल विभाग सांगतायत. कारण आता तुम्हाला काळ म्हणजे काय, तत्वज्ञानाच्या अनुषंगाने काळाचं विवरण या ठिकाणी करायचंय. हा थोडासा अवघड विषय किंवा गणिताचा विषय असं म्हणा, विज्ञानाचा विषय आहे. परंतु पुराणांच्या मध्ये हे मुद्दाम सांगितलंय कारण आपल्याला सगळं शहाणपण, सगळं ज्ञान त्यांना द्यायचंय. आणि जुन्या काळातली पद्धत अशी होती की ज्याला आपण आजच्या पद्धतीने आज जसं आपण एकाच विषयाचा अभ्यास करतो आणि स्पेशलायझेशन, डोळ्याचा डॉक्टर म्हणतो मला कानाचं काही कळत नाही बाबा, मी फक्त डोळ्याचा डॉक्टर आहे. अहो पण डोळ्याचा, पण माणसाच्या डोळ्याचा आहे ना, आणि शरीर माणसाचं आहे ना. दाताचा डॉक्टर म्हणेल की मला बाकीचं काही कळत नाही, मी फक्त दात पाहणार. अहो दात काय पाहणार, पंढरपूरला नाही का ती बाई मेली, दात काढताना दाढ काढताना गेली, कशामुळं? अहो रक्तस्राव झाला. म्हणजे तुम्हाला सगळ्या शरीराचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्ही एका गोष्टीचे डॉक्टर असले तरी समग्र ज्ञान तुम्हाला असणं अपेक्षित आहे. ही समग्रता म्हणजे व्यास महर्षींचं वैशिष्ट्य असं आहे की व्यास महर्षी हे स्पेशलाइज्ड नव्हते, ते समग्र होते. आणि म्हणून ज्याला आपण इन टोटो असा शब्द वापरतो की समग्र ज्ञान व्यासांच्या जवळ आहे. आणि जुन्या काळात पुराणांच्या माध्यमातून समग्र ज्ञान देण्याची पद्धत आहे. तुम्हाला कथाही कळली पाहिजे, तुम्हाला दृष्टांतही कळला पाहिजे, तुम्हाला आख्यानही कळलं पाहिजे, तुम्हाला तत्वज्ञानही कळलं पाहिजे, तुम्हाला शब्दही कळला पाहिजे, त्याचप्रमाणे गणितही कळलं पाहिजे, विज्ञानही कळलं पाहिजे. म्हणून ज्ञान विज्ञान संयुक्तम असं जे म्हटलंय ते या अर्थाने म्हटलंय. म्हणून या ठिकाणी आता काळ म्हणजे काय, तो कसा मोजायचा? सकाल परमाणुर्वै यो भुंक्ते परमाणुताम. या ठिकाणी मैत्रेय म्हणतात विदुरा, जो काळ मी तुला सांगणार आहे तो परमाणु हा सगळ्यात सूक्ष्म काळ आहे. म्हणजे आता काळाचं परिमाण काय? परिमाण म्हणजे मोजमाप. काळाची फुटपट्टी काय? तर सगळ्यात कमीत लहानात लहान, ज्याला एकक असा शब्द आपण वापरतो, युनिट. सगळ्यात लहानात लहान युनिट काय काळाचं? तर त्यांनी सांगितले की परमाणु. हा परमाणु कणाद आणि परमाणुवाद सांगितला. आपल्याला माहिती आहे
की कणाद, आता त्यांचं नाव कणाद नव्हतं, त्यांचं नाव दुसरंच होतं त्या ऋषींचं, पण हे ऋषी रस्त्यावर पडलेले धान्याचे कण वेचून खात होते म्हणून लोक त्यांना कणाद म्हणू लागले. बाकी काहीही त्यांनी जवळ ठेवलं नाही आणि आपल्याजवळ काही साठवूनही ठेवलं नाही. जे रस्त्यावर पडलेलं धान्याचे कण आहे ते गोळा करायचे, त्याचं पीठ करायचं आणि त्यावर उपजीविका हे लोक करत होते. असा तो कणाद होता ज्यांनी परमाणुवाद सांगितला. आपल्या भारतीय तत्वज्ञानाने कोणाचाही विरोध केला नाही. नास्तिकवाद्याचा सुद्धा विरोध केला नाही, नास्तिकवाद्यांचं मत देखील स्वीकारलं. कणाद हा देखील असाच होता. तो देव मानत नव्हता. कणादाने देव मानलाच नाही. तो म्हणला देव मला माहीत नाही, देव मी मानणार नाही. मग काय म्हणेल? तो म्हणे परमाणू. परमाणू सगळ्यात महत्वाचा कोणता असेल या जगातला घटक तर परमाणू. मृत्यूच्या शय्येवर पडला, लोक म्हणले अहो देवाचं नाव घ्या. तो म्हणला नाही, देवाचं नाव घेणारच नाही. म्हणून पिलो म्हणजे कण, असं म्हणून तो मृत्यू पावला म्हणे. असा तो कणाद होता. सांगायचं तात्पर्य असं की कण वेचून खाणारा हा कणाद वाया क्षणभर देखील क्षण त्यांनी दवडला नाही आणि अभ्यास मात्र केला. आणि हा जो कणादाचा परमाणुवाद आहे, म्हणून आपल्याकडे परमाणुवाद हा कणादांनी मान्य केलेला आहे. तो भौतिक सृष्टी कशी निर्माण झाली याचा शोध घेत होता. जुन्या काळातले अभ्यासक संशोधक काही अभ्यासक नव्हते असं नाही, कितीतरी जीवन त्यांनी समर्पित केलंय. आणि या लोकांना सुद्धा भारतीय संस्कृतीने आपल्या 6 शास्त्रांच्या मध्ये एक स्थान दिलेलं आहे. म्हणून 6 शास्त्रामध्ये जे 6 मुख्य शास्त्र आहेत त्यामध्ये जरी शेवटचं वेदांत असला तरी त्यामध्ये कणादाचं देखील शास्त्र मान्य केलेलं आहे. परमाणूच्या हालचालीवरून कालगणना या ठिकाणी करण्याचा विचार ते करतात की हा जो आण्विक काळ आहे तो एक अणू जितका अवकाश व्यापतो, थोडा अवघड आहे पण मी हे सांगायचा प्रयत्न करतो की एक अणू अवकाश किती व्याप्त करतो. अवकाश म्हणजे लांबी रुंदी, त्याला अवकाश म्हणतात. तेव्हा एक कण किती अवकाश व्यापतो त्यावरून मापन करण्याची ही पद्धत आहे. तो काळ अव्यक्त आहे. आता काळाला प्रगट रूप काय आहे? काळ प्रगट काहीच नाहीये. काळ आपल्याला दिसतही नाही, पण काळ परिणाम मात्र करतो. कारण सकाळच्या वेळेला फूल उमललेलं असतं, संध्याकाळी सुकतं. हा कशाचा परिणाम आहे? काळाचा आहे. म्हणजे काळ दिसत नाही पण तो परिणाम करतो. असा अव्यक्त अणुसमूह व्यापतो तो महान काळ. काळ आणि अवकाश हे परस्परावलंबी आहेत. काळ आणि अवकाश, अवकाश आणि काळ. अवकाश म्हणजे स्पेस, याला इंग्रजीत शब्द आपण वापरू. म्हणजे आता आपण सायन्स समजून घेतो. भागवतामध्ये काय सायन्स आहे, भागवतामध्ये विज्ञान काय आहे ते पुढच्या 5व्या स्कंदामध्ये तर आपल्याला घ्यायचंच आहे समजून. पण इथे सुद्धा तो मुद्दा आलेला आहे की स्पेस आणि टाइम, काळ आणि अवकाश, स्पेस अँड टाइम हे कशावर आहे? आता बघा तुम्ही, आज आपण एवढे ज्ञानी झालो किंवा आपल्याला आपले वेगवेगळ्या प्रकारचे यानं चंद्रावर गेलेत, मंगळावर गेलेत, तर आपण जेव्हा वाचतो, आपण जरी स्वतः गेलो नाही तरी निदान आपण पेपर तरी वाचतो, रेडिओ तरी वाचतो, टीव्हीच्या बातम्या तरी वाचतो की पृथ्वीच्या अवकाशाच्या बाहेर गेल्यानंतर काय राहतं. मग तिथे गुरुत्वाकर्षण संपतं आणि तिथे आपण स्पेस, समजा जर तिथलं इंधन संपलं तर माणूस तिथंच फिरत राहील. तो खाली पडणार नाही, तो वरही जाणार नाही, तो त्या अवकाशातच फिरत राहील. आणि तिथे निर्वात आहे, वारा काही नाही, म्हणजे श्वास घ्यायला काही जागा नाही. तेव्हा अशा स्पेसमध्ये आता लोकांनी सोडलेले जे अनेक उपग्रह आहेत ते असे फिरायला लागलेत. म्हणून आपण म्हणतो आकाशामध्ये कचरा खूप झालाय. जसा आपल्या गल्लीत कचरा होतो तसा आकाशातही कचरा झालाय. हाच कचरा आहे सगळा. जे रिकामे पडलेले हे उपग्रह आहेत ज्याचे काम संपलेत ते आकाशात फिरायला लागलेत आपले. तर काळ म्हणजे टाइम आणि स्पेस म्हणजे अवकाश. तर हे परस्परावलंबी संज्ञा आहेत. मग आता आपण आपल्यावरून काळाचा विचार करतो. पृथ्वीवरून आपण समजा दिवसाचा विचार करतो, पण चंद्रावर गेलं तर चंद्रावरचा दिवस रात्र वेगळी आहे, मंगळवारची दिवस रात्र वेगळी आहे, गुरुवारची दिवस रात्र वेगळी आहे. त्यातली काळाची संकल्पनाही भिन्न आहे. आता आपण तिथं राहत नाही म्हणून काय झालं, पण जे कोणी असतील किंवा वेगवेगळ्या ग्रहांच्या वर सूर्य, चंद्र, त्याचप्रमाणे पृथ्वी, तारका समूह, मग या पद्धतीने जर आपण विचार केला तर काळ आणि अवकाश
हे परस्पराच्या अवलंबी आहेत, परस्परावर अवलंबून आहेत. काळावर स्पेस अवलंबून आहे, स्पेसवर काळ अवलंबून आहे. याप्रमाणे एका अणूवरून जायला सूर्याला जेवढा काळ लागतो, हे जर आपल्याला काळ आणि स्पेस समजून घ्यायचं असेल तर आपण जे वैज्ञानिक अशा पद्धती मला वाटतं मुंबईला अशा पद्धतीची एक संस्था आहे, विज्ञान संस्था, की ज्यामध्ये त्यांनी ज्या टिळकांच्या काळामध्ये म्हणजे टिळकांनी जो अभ्यास केला, वेदांचा काळ समजून घेतला त्यांनी, की वेद हे कधी निर्माण झाले. आता आपल्याला काय कळतं, त्यांनी तो गणिताने अभ्यास केलाय, तर वेद कधी निर्माण झाले याचा जेव्हा टिळकांनी अभ्यास केला गणिताच्या द्वारे आणि ग्रहाच्या स्थितीच्या द्वारे, म्हणजे आता तिकट नाही, समजा उदाहरणार्थ आता आपला खगोलशास्त्राचा अभ्यास नाहीये, पण तिकटनं कोणत्या वेळेला कुठं असतं, जुन्या काळातल्या लोकांना माहीत असायचं की कोणत्या वेळेला ते देखील फिरतं ना, ते देखील एका ठिकाणी थांबत नाही. तर मग 15,000 वर्षापूर्वी ध्रुव कुठं होता, 15,000 वर्षापूर्वी ध्रुवाचं स्थान काय होतं, आणि त्यावरून त्यावेळेला आकाशामध्ये कोणकोणते ग्रह, कोणकोणते नक्षत्र कोणकोणत्या स्थानी होते, यावरून त्यांनी वेदाचा काळ काढला. आणि मग वेद 15,000 वर्षापूर्वी होऊन गेले, 15 ते 25,000 वर्ष असं वेदाचा काळ काढलाय. तर 15 ते 25,000 वर्षापूर्वी आकाशाचं चित्र काय होतं, आज आकाशाचं चित्र काय आहे, आकाशाचा फोटो काढला तर कुठे तुम्हाला कोणते ग्रह दिसतात, याचा अभ्यास हा खगोलशास्त्रीय करू शकतात. म्हणून जे खगोलज्ञानी आहेत, पंचांग हे खगोलशास्त्रच होतं आणि पंचांगाच्या द्वारे आपल्याला हे कळू शकतं. या दृष्टीने स्पेस, जर आपण नेहरू तारांगणामध्ये गेलो तर आपल्याला तिथे दिसेल की 15,000 वर्षापूर्वी आकाश कसं होतं हे त्यांनी दाखवलंय तिथं, आणि ते आपल्याला पाहायचं असेल तर आपण बघू शकता मुंबईला नेहरू तारांगणामध्ये. या दृष्टीने आकाशाचा नकाशा 15,000 वर्षापूर्वीचा आणि आजचा, मग तिथे आपल्याला काळ आणि स्पेस हे कळतं. यावरून ध्रुव हा कुठे होता, मग ध्रुवाची स्थिती काय होती, आणि मग एक जवळपास त्यांनी जो वर्णन केलंय की दिवस आणि रात्र अशा संकल्पनेमध्ये सकाळ आपल्याकडे अरुणोदय होतो. वेदांच्या मध्ये अरुणोदयाचं वर्णन किती केलेलं आहे, सकाळच्या उशेचं वर्णन. अरुणोदय म्हणजे नुसती लालिमा दिसतो, आपल्याकडे जास्त 10 मिनिटं 15 मिनिटं दिसतो, पण वेदामध्ये ज्या लालिमेचं वर्णन केलंय उषा सूक्तांच्या मध्ये, तर ते एवढं वर्णन केलंय, मग इतकं वर्णन कसं काय करू शकतात, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जे वर्णन केलंय ते पाहिल्यानंतर असं वाटतं की ही उषा किती 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र. मग 6 महिन्याचा जर दिवस असेल तर त्यानुसार उशेचा वेळ किती असेल, किमान 2 दिवस 3 दिवस तरी नक्की असेल, आणि मग हळूहळू सकाळ होत असेल. मग 6 महिने रात्र आणि 6 महिने उत्तर ध्रुवावर आपल्याला हे दिसतं, 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र. आणि मग असं वर्णन जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येतं की वेद निर्माण झाले ते उत्तर ध्रुवावर. वेदांच्या मध्ये जे वर्णन आलेले आहेत उशेचे, निशेचे, निशा सूक्त, उषा सूक्त, हे विनाकारण येऊ शकत नाहीत, त्याच्या मागे हे शास्त्र आहे. या दृष्टीने एका अणूवरून जायला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला आपण परमाणू असं म्हणतो. आता किती वेळ लागतो, त्याने असं सांगितलंय की सकाळ परमाणुर्वय भुंक्ते परमाणुताम सतो विशेष भुग्य सुसकाल परमो महान. हा जो काळ आहे तो सूर्याच्या गतीवरून त्यांनी काळाची कल्पना केली. एका अणूवरून जायला सूर्याला जेवढा काळ लागतो तो आण्विक काळ, तो महान स्वरूपाचा आहे, ब्रह्मांडाला व्यापणार आहे. त्याची परिभ्रमण कक्षा आपण जर लक्षात घेतली तर सूर्याची गती, आता यांनी वर्णन केलंय म्हणजे वैज्ञानिकांनीच सांगितलंय की अर्ध्या निमिषात आता सूर्यप्रमाणे न चलता सूर्याचे चालणे असं जरी असलं तरी आपण आपल्यावरून ती सापेक्ष कल्पना केली, एवढं तरी लक्षात घ्या. सापेक्षता हा सापेक्षतावाद आहे, आपल्याला दिसतं ते. म्हणून सूर्याची गती अर्ध्या निमिषामध्ये 8,008 कोस सूर्य चालतो. अशा सूर्याला परमाणू एवढा अंतर पार करायला जो वेळ लागतो, अर्ध्या निमिषामध्ये 8,008 13,500 सेकंद म्हणजे एक त्रुटी. एक वेध म्हणजे 8/135 सेकंद, एक लव म्हणजे 8/45 सेकंद, एक निमिष म्हणजे 8
भागिले 15 सेकंद आणि 1 क्षण म्हणजे 8 भागिले 5 सेकंद. मग आता 1 काष्ठा म्हणजे 8 सेकंद काष्ठा आणि 1 लघु म्हणजे 2 मिनिट. एक या ठिकाणी 30 मिनिटाचा जो काळ आहे तो त्यांनी एका प्रहराचे 3 तास सांगितलेत. त्याचप्रमाणे लघु काष्ठा असे जुन्या काळातले वर्णन होते. सूर्य काळाचे जर आपण विभाग केले तर स्थूल भाग हे 2 अणू म्हणजे दुहेरी अणू आहेत. विश्व हे गतिमान आहे, ते परिवर्तनशील आहे आणि त्यामुळं 3 दुहेरी अणू म्हणजे 1 त्रसरेणू. 1 त्रसरेणू म्हणजे काय तर खिडकीतून झरोक्यातून दिसणारे जे आपल्याला कण आहेत त्याला त्रसरेणू म्हणतात. खिडकीतून दिसणारे 3 त्रसरेणूंच्या एकत्रित. त्याचप्रमाणे 100 त्रुटी म्हणजे 1 वेध, 3 वेध म्हणजे 1 लव आणि ह्या लवाचं वर्णन 3 लव म्हणजे 1 निमिष आणि 1 सेकंदाने म्हणजे जर आपण त्याचे भाग केले तर 1,15,000 लघु म्हणजे 1 नाडिका आहे, त्याला दंड म्हणतात. 2 दंड म्हणजे 1 मुहूर्त. आता त्यांनी वर्णन असं केलंय भागवताच्या टीकेमध्ये की 6 पळ म्हणजे 14 अंश वजनाच्या वजन सुद्धा तर 16 अंश वजन म्हणजे 6 पळे एवढ्या वजनाच्या तांब्याच्या पात्राने नाडिका पात्र बनवतात. जुन्या काळामध्ये आपण म्हणतो ना घटिका भरली, तर घटिका म्हणजे काय तर 14 अंश वजनाच्या तांब्याच्या पात्राने एक नाडिका बनवतात, पात्र बनवतात. तो 4 मास भाराच्या 4 अंगुली लांबीच्या सोन्याच्या तारेने छिद्र पाडून पाण्यावर ठेवायचं. ते पात्र भरून वाहू लागेपर्यंतचा काळ म्हणजे 1 दंड म्हणजे 1 नाडिका म्हणजे 1 घटिका. याप्रमाणे वैदिक काळामध्ये अशा प्रकारचं हे गणित होतं. याम म्हणजे प्रहर, 6 प्रहर, त्याप्रमाणे 6 रात्र, 15 दिवसाचा 1 पक्ष, 2 पक्ष म्हणजे 1 महिना. आता आपण जर हे लक्षात घेतलं तर आपल्याला सगळे अर्थ कळतात की आपण पितर जीव घालतो. उदाहरणार्थ दर वर्षी आपण म्हणतो की आता हे पितर पंधरवाडा आहे. वर्षाला का आपल्या दृष्टीने वर्ष आहे पण पितराच्या दृष्टीने दिवसच आहे, तो दुसरा दिवस आहे. म्हणजे पितर उपाशी राहत नाहीत हा त्याचा अर्थ आहे. आपल्याला वाटते 1 वर्षाने नाही, त्याने असं वर्णन केलंय की पितृलोकासाठी 1 महिना म्हणजे 1 दिवस. आता 1 महिना म्हणजे 1 दिवस तर आपण 12 महिन्याला जीव घालतो म्हणजे साधारण आपण 13वा वगैरे करतो ना, तर त्याचंच कारण आहे ते 13वा करण्याचं कारण ते आहे. आणि म्हणून दर वर्षी बरोबर 13वा दिवस येतो, कारण 1 महिना म्हणजे 1 दिवस. असं जर पितरांच्या दृष्टीने बरं का, म्हणजे आपण पृथ्वीवर आहेत म्हणून आपल्या दृष्टीने 1 महिना म्हणजे 30 दिवस, पण पितर कुठे आहेत, पितर लोकात आहेत. आपल्याला काय माहित त्यांची कालगणना काय, पण भागवतकारांनी सांगितली आहे की पितृलोकासाठी 1 महिना म्हणजे 1 दिवस. याप्रमाणे आता देवांचे दिवस म्हणून माणसाचे 100 वर्ष म्हणजे देवाचं 1 वर्ष अशी कल्पना केलेली आहे. याप्रमाणे म्हणजे देवाचे दिवस, माणसांचे दिवस, पितरांचे दिवस हे भिन्न कशामुळे झाले तर त्या कालगणनेमुळं. आता मगाशी सांगितलं की काल आणि स्पेस याच्यात फरक पडतो. म्हणजे काळ आणि स्पेस, टाइम अँड स्पेस, काळ आणि अवकाश हे परस्पर संबंधी असल्यामुळं आपण पृथ्वीचा काळ मोजतो. पितर लोक कुठे आहेत आपल्याला माहित नाही. त्या पितर लोकांच्या काळामध्ये 1 महिना म्हणजे 1 दिवस अशी कल्पना केलेली आहे. आणि हे भागवतकारांनी सांगितलंय, म्हणजे ज्ञानी माणसांनी सांगितलंय, तत्वज्ञानी माणसांनी सांगितलंय, म्हणजे ते खरं मानायला काही हरकत नाही. व्यासांच्या तोंडचे शब्द खोटे असू शकत नाहीत. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की द्वादशार्ध पलोन्मानम चतुर्भिर चतुरंगुलैहि स्वर्णमाशे कृत छिद्रम. आता जे आपण सांगितलं की सोन्याच्या काडीनं जर त्याला छिद्र पाडलं तर यावत प्रस्थ जलप्लुतम, त्याच्यात पाणी भरायला जेवढा वेळ लागेल त्या भांड्यामध्ये घटिका पात्रामध्ये तेवढा वेळ म्हणजे 1 घटिका. याप्रमाणे पक्षा पंचदशा आणि शुक्ला कृष्णश्च मानद, 15 दिवसाचा 1 पक्ष तो शुक्ल आणि कृष्ण असं म्हटलेलं आहे. 2 तावृतु षडयनम दक्षिणंच उत्तरम दिवी. त्याप्रमाणे आयन 6 महिन्याचं 1 आयन म्हणून 2 आयन म्हणजे दक्षिण आयन आणि उत्तर आयन. अयने चाहनी प्राहुर्वत्सरो द्वादश स्मृत, आपल्या दृष्टिकोनातून 12 महिन्याचं 1 वर्ष.
संवत्सर शतम नृणाम, माणसाचे 100 वर्ष, परमायुर निरूपितम, याप्रमाणे त्यांनी माणसाचे 100 वर्ष आणि भुवनकोशाचा परिक्रमा करायला या सूर्याला तेवढा वेळ लागतो. एक कालस्वरूप भगवान परमाणूपासून ते संवत्सरापर्यंत या काळामध्ये 12 राशीमध्ये फिरतो. संवत्सरावसाने पर्येत्य निमिषो विभू, 12 राशी, संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, एवच, अनुवत्सर, वत्सर. म्हणजे आता हे आपल्यासाठी 12 महिन्याचे 1 वर्ष म्हणून आपण त्याला वत्सर म्हणतो. मग इडावत्सर, अनुवत्सर, परिवत्सर, प्रत्येक ग्रहाच्या वरचे वेगवेगळे नाव आहेत ते, आणि म्हणून कालसंख्येनुसार हे नावं बदलले. सगळेचे अर्थ एक नाही आहेत. परिवत्सर वेगळा, अनुवत्सर वेगळा, इडावत्सर वेगळा, त्याप्रमाणे संवत्सर वेगळा आणि वत्सर वेगळा. याप्रमाणे कालाख्यया गुणमयम क्रतुभिर्वितन्वम तस्मै बली महरत वत्सर पंचकाय. याप्रमाणे ते म्हणतात की पुरुष या ठिकाणी एकेका क्षणाच्या रूपाने आपलं आयुष्य इथे व्यतीत करतो. आता विदुराने विचारलं, पितृदेव मनुष्याणाम आयु परमिदम स्मृतम, की महाराज आपण देव, पितर आणि मनुष्य यांचं वर्णन केलं. आता आम्हाला हे सांगा की कृत, त्रेता, द्वापार, कली हे 4 युग म्हणजे काय आहेत? कृतम, त्रेता, द्वापरंच, कलिश्चेती चतुर्युगम दिव्येर द्वादश वीरवर्ष सावधानम निरूपितम. त्याप्रमाणे कृत, त्रेता, द्वापार, कली असे 4 युग आणि युगसंख्या त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात की यामध्ये पहिल्यांदा कृतयुग होतं, नंतर द्वापार, कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे हे 4 युग क्रमाने येत जातात. 4, 3, 2 आणि 1 दिव्य वर्ष. आता दिव्य वर्ष शतम, आणि प्रत्येक या ठिकाणी युगसंध्या शब्द, या ठिकाणी युगसंध्यायाम असा शब्द वापरलाय. युगसंध्या म्हणजे काय? तर युगसंध्या म्हणजे एक युग संपलं आणि दुसरं युग सुरू झालं. अशा वेळेला जो मधला काळ आहे, जसा आपण संध्याकाळ म्हणतो, समजा दिवस संपला आणि रात्र सुरू झाली, नाही अजून रात्र नाही झाली, अजून संध्याकाळ आहे. मग संध्याकाळ म्हणजे काय? तर रात्रही नाही आणि दिवस नाही असा काळ. तर एक युग संपला आणि दुसरं युग सुरू झालं तर मधला काळ म्हणजे युगसंध्या. सत्ययुगामध्ये 4000 दिव्य वर्ष असे सांगितलेत आणि 800 संध्या म्हणजे 4800 वर्ष हे देवांचे सत्ययुग. त्यानंतर त्रेतायुगामध्ये 3600 वर्ष, द्वापरामध्ये 2400 आणि कलियुगामध्ये 1200 दिव्य वर्ष. तर 1200 दिव्य वर्ष म्हणजे मग त्याला गुणिले आपल्याला करावे लागतील. आणि म्हणून या मनुष्याचं 1 वर्ष म्हणजे देवतांचा 1 दिवस, या दृष्टीने मनुष्याचे 360 वर्ष हे जर झाले, देवतांचं 1 वर्ष म्हणजे मनुष्यांचे 360 वर्ष झाले. याप्रमाणे कलियुगामध्ये 43 लाख 4,32,000 एवढे वर्ष झाले आपल्या कलियुगाचे, 4,32,000. आणि याप्रमाणे प्रत्येक युगामध्ये याच्या दुप्पट, तिप्पट, चौपट असे हे वर्ष आहेत. सगळ्यात कमी कलियुगाचे वर्ष आहेत 4,32,000. त्याच्या दुप्पट द्वापरामध्ये, तिप्पट त्रेतामध्ये युगामध्ये आणि चौपट सत्ययुगामध्ये. याप्रमाणे हे मानवी वर्षाचं वर्णन त्यांनी केलं. त्रैलोक्यायुग सहस्रम बहिराब्रह्मणो दिनम. आणि मग याप्रमाणे करत 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 आपण 1000 वेळेला जेव्हा चतुर्युग जातात, 1000 वेळेला जेव्हा त्यांचं फिरणं होतं, एकदा एक गेला, दुसऱ्या वेळेस गेलं, तिसऱ्या वेळेस गेलं, असं 1000 वेळेला जेव्हा जातं तेव्हा ब्रह्मलोकांचा, ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि तेवढीच त्यांची रात्र असते. याप्रमाणे जगत्सृष्टा ब्रह्मदेव शयन करतो. आणि एषा दैनंदिन सर्गो, याला दैनंदिन सर्ग असं म्हणतात. ब्राह्मस्त्रैलोक्य वर्तना. याप्रमाणे त्यांनी दैनंदिन सर्ग सांगितला. त्याप्रमाणे कल्पांत जेव्हा होतो, अर्थात कल्पांत म्हणजे ज्याला आपण प्रलय असं म्हणतो, तर प्रलय 4 प्रकारचा सांगितला आहे. एक नित्य प्रलय, एक नैमित्तिक प्रलय, महाप्रलय हा देखील सांगितलाय. पूर्वस्यादोपरार्धस्य ब्राह्मो नाम महान भूत. आणि याप्रमाणे सगळ्यात सुरुवातीला ब्रह्मदेव जे निर्माण झाले ते ब्राह्मकल्पामध्ये निर्माण झाले. ब्रह्मदेवाला जेव्हा पहिल्यांदा त्यांची निर्मिती झाली
ती ब्राह्मकल्पामध्ये. त्यांना 2 परार्ध एवढा आयुष्य आहे. ब्रह्मदेवाला 2 परार्ध आयुष्य त्यांनी सांगितले. आणि या 4 युगांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर संध्या समय त्यात गृहीत धरावा लागेल. तर देवताच्या वर्षानुसार 8,52,000 वर्ष हे मनु आणि मन्वंतर. एका मन्वंतरामध्ये एक मनु 71 चौकड्या राज्य करतो. ज्याला मन्वंतर असं म्हणतात. एक मनु बदलल्यानंतर दुसरा मनु येतो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात असे 14 मनु राज्य करून जातात. आणि मनु सोबतच एकटा मनु बदलत नाही. राज्य बदललं की सगळेच बदलले. मंत्री बदलले, त्यांचे खाते बदलले, त्यांचे स्थान बदलले, सगळंच. म्हणून मनु बदलला की त्यांचे सप्तर्षी सुद्धा बदलतात. आताचे सप्तर्षीचे नावं वेगळे आहेत, त्यावेळेसचे वेगळे होते. सप्तर्षी बदलतात, देवता बदलतात, गण बदलतात. ब्रह्मदेवाच्या रात्री विश्व अंधकारमय अशा स्थितीत असतं आणि संकर्षण मुखामधून जो अनल बाहेर पडतो, अग्नी बाहेर पडतो, तो त्यामुळे सगळं विश्व जळून जातं. मात्र ज्या वेळेला जनो लोकामध्ये सगळे लोक असतात, जे ऋषी महर्षी देव जे अमर आहेत ते जनो लोकात राहतात प्रलय झाल्यानंतर. आणि 36,000 वर्ष अग्नी धगधगतो, त्यानंतर पाऊस पडतो. त्याचप्रमाणे शेषशाही विष्णू यांची देवस्तुती करतात आणि याप्रमाणे पुन्हा नवी सृष्टी निर्माण होते. पहिला ब्रह्मकल्प आहे, तो ब्रह्मदेवाचा जन्म त्यातून झाला. त्यानंतर आपण प्रत्येक वेळेला पाडव्याला म्हणतो की हा युगा तुम्ही याच्यात बघा युगाब्द. तर पंचांगामध्ये खूप ठिकाणी युगाब्द दिलंय. तुम्ही म्हणाल प्रत्येक ठिकाणी युगाब्द कसं? अहो प्रत्येक युगाच्या वेळेला कधी ना कधीतरी सुरुवात झालेली आहे. म्हणून कधी पाडव्यालाच झाली, कधी दिवाळीच्याच पाडव्याला झाली, कधी आता आपण युगाब्द अनेक ठिकाणी तुम्ही पंचांगात पहा युगाब्द. तर सुरुवात युगाची. याप्रमाणे हा प्रतिपदा ब्रह्मकल्प त्यावेळेला ब्रह्मदेवाचा जन्म झाला. दुसरा जो पाद्मकल्प आहे, जसं आपण मगाशी बघितलं की पाद्मकल्पामध्ये कमल उदयाला आलं भगवंताच्या नाभी कमलातून आणि त्यातून ब्रह्मदेव जन्माला आले, ते पाद्मकल्प. त्यानंतर वाराहकल्प, त्यालाच पुढे वाराहकल्प असं नाव पडलं. महाविष्णूच्या निमिषा एवढं हे भौतिक विश्व 4 अब्ज मैलाचं आहे. आता हे भौतिक विश्व किती आहे याची मर्यादा मोजली त्यांनी. ते म्हणतात हे सगळं भौतिक विश्व 4 अब्ज मैल एवढा याचा परीघ आहे. आणि 8 भौतिक घटक म्हणजे अष्टधा प्रकृती, म्हणजे प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा, याला म्हणतात अष्टधा प्रकृती. याच्या भोवती 7 आवरण आहेत. या विश्वाच्या भोवती 7 आवरण आहेत. प्रत्येक आवरण 10-10 पटीने वाढणार आहे. जयंत नारळीकरांनी याला पुष्टी दिलेली आहे. ते म्हणतात की विश्व हे प्रत्येक क्षणोक्षणी विस्तारतंय, वाढतंय. आणि ते बरोबर आहे. 16 प्रकारचं परिवर्तन याला होतं. 16 प्रकारच्या परिवर्तनामधून म्हणजे 11 इंद्रिय आणि 5 विषय, ज्याप्रमाणे पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार असे हे ब्रह्मांड. एका विष्णूच्या रोमारोमामध्ये हजारो ब्रह्मांड आहेत. आणि हे सगळे आवरण एकमेकाला चिपकून आहेत. पहिलं आवरण पृथ्वीचं आहे, मग जलाचं आहे, मग अग्नीचं आहे, मग वायूचं आहे, मग आकाशाचं आहे. याप्रमाणे अन्वीक्षिकी म्हणजे तर्कविद्येचं आहे. त्रयी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. वार्ता म्हणजे इंद्रिय तृप्ती आणि दंड म्हणजे नीती. प्रणव म्हणजे ओंकार. त्याप्रमाणे हे शब्द ब्रह्म आपल्याला दिसतं. आणि या शब्द ब्रह्माचा विस्तार त्यांनी सांगितला. या सृष्टीचा विस्तार सांगताना अंडकोशो बहिरयम 85 कोटी विस्तृता असा शब्द वापरलाय. अंडकोशो बहिरयम हे ज्या ब्रह्मांड आहे ते किती आहे? ते म्हणतात 85 कोटी विस्तृता. हे प्रत्येक वेळेला 10-10 पट वाढणारं आणि आत बाहेर 50 करोड योजन याचा विस्तार आहे. तर 50 करोड योजन याचं या ठिकाणी विवरण मी आता केल्याप्रमाणे हे 4 अब्ज मैल एवढं होतं. म्हणजे आजच्या भाषेमध्ये, मैलाच्या भाषेत, कारण त्यांनी जो शब्द वापरलाय तो योजन. तर योजन म्हणजे काय ते माहीत नसतं. म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की आत आणि बाहेर हे 50 करोड योजन एवढं हे विस्तारलेलं आहे. आणि 4ही बाजूना उत्तरोत्तर 10-10 गुण, याला 7 आवरण आहेत.
याप्रमाणे हे सगळीकडे परमाणू आपल्याला पडलेले दिसतात. सगळं असे हजारो ब्रह्मांडाच्या राशी भगवंताच्या एका एका रोमात आहेत. म्हणजे हे ब्रह्मांड किती प्रचंड आहे याचं विवरण त्यांनी केलं. आणि हे करताना सृष्टीचा विस्तार पुढे ते सांगतात. इति ते वर्णित अक्षत कालाख्य परमात्मना महिमा वेदगर्भोत यसाक्षिन्निबोध मे. मैत्रेय म्हणतात विदुरा, याप्रमाणे तुला सनत सनंदन सनातन सनत कुमार यांना जे शेषाने सांगितलेलं ज्ञान आहे ते मी तुला या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला पद्मकल्प झाला. पाद्मो भगवान परिपालयन. पहिल्यांदा पद्मकल्प, आधी ब्रह्मकल्प झाला, मग पद्मकल्प झाला. त्यानंतर पुढे अभ्यधावत भद्रावाचा मारोदित करो मी ते. आणि यातून पहिल्यांदा भगवान ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली. तर कशी केली हे सांगताना ते म्हणतात की ब्रह्मदेवाची कधी मानस सृष्टी आहे, म्हणजे मनात एखादी गोष्ट आली की प्रगट झाली. काही वेळेला दैहिक आणि काही वेळेला मानसिक. तर ज्या वेळेला प्रजापती ब्रह्मदेव यांना बुद्धीच्या द्वारे एकदम भ्रूमध्ये तत् प्रजापती, बुद्धी आपल्या मनामध्ये, बुद्धीचं जे स्थान आहे डोक्यामध्ये, मेंदूमध्ये उदाहरणार्थ, तर त्या ठिकाणी त्यांना क्षणभर राग आला. तर कशाचा आला माहित नाही. क्रोधम दुर्विषहम जातम. आता कोणत्या वेळेला माणसाला राग येऊ शकतो. ब्रह्मदेवाला एकदम राग आला म्हणे. क्रोधम दुर्विषहम जातम. आणि क्रोध झाल्याबरोबर भ्रुव मध्यभागी, क्रोध कुठे असतो, राग कुठे येतो माणसाला, लगेच डोळे लाल होतात. राग डोळ्यात दिसतो, म्हणजे भ्रूमध्यभागी हा राग आहे. तो राग झाल्याबरोबर तो राग बाहेर पडला. तर राग बाहेर पडला म्हणजे आपण, आपला राग बाहेर पडला तर एखादी वस्तू फेकू आपण. ब्रह्मदेवाचा राग कसा बाहेर पडला, तर ब्रह्मदेवाच्या रागाच्या निमित्ताने एक कुमार जन्माला आला. लील लोहित, तो निळा आणि लाल रंगाचा. राग लाल असतो ना, मग आपण म्हणतो ना लाल डोळे केले. लाल कशामुळे झाले, तर लाल हा रागाचा स्वभाव आहे. मग त्या लाल आणि निळ्या अशा रूपातून एक मुलगा जन्माला आला. तो मुलगा कोण, सवयी हृदो देवानाम. आणि जन्माला आल्याबरोबर तो रडायला लागला. रडायला लागल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणले, हे रडू नको, रडू नको म्हणे. काय झालं रडायला, सवय हृदोध देवानाम पूर्वजो भगवान भवा नामानि कुरुमेधात स्थानाने जगद्गुरो. आणि मग तोच रुद्र झाला. रडायला लागला म्हणून त्याला रुद्र मारोदसी, हे रडू नकोस असं म्हणले. मा म्हणजे नको, रडू नको म्हणले. असं म्हणल्याबरोबर त्याचं नाव झालं रुद्र. सद्यो जायत तन्मन्यु कुमार लोहे. सद्यो जातो आपण म्हणतो ना, या रुद्राचं वर्णन करून सद्यो जातम प्रपद्यामी. सद्यो जाताय वै नमो नमः. भवे भवे नाती भवे भवस्मान भवोद्भवाय नमः. वामदेवाय नमो. ज्येष्ठाय नमः. श्रेष्ठाय नमो. रुद्राय नमः. कालाय नमः. कालविकरणाय नमो. बलविकरणाय नमो. बलाय नमो. बलप्रमथाय नमः. सर्वभूत दमनाय नमो. मनोन्मनाय नमः. तोच हा रुद्र आहे. सद्यो जातम प्रपद्यामी, त्याला सद्योजात असं म्हणतात. तोच रुद्र आहे. नमस्ते रुद्रमन्यव उतो तैषवे नमः. तो रडला म्हणून रुद्र. आणि म्हणून हा पहिली सृष्टी आहे. आता यातली गंमत अशी आहे की आपल्याकडे सुद्धा जन्माला आल्याबरोबर मुलगा किंवा मुलगी काय जे आपत्त असेल ते रडलं पाहिजे हो. आणि रडलं नाही तर आपण, आपल्याला रडायची वेळ येते. हो काय हो, म्हणजे रडलं म्हणजे श्वास मोकळा झाला पाहिजे ना. म्हणून ही जी निर्मिती सांगितली ती अगदी मानवी सृष्टीच्या पद्धतीची आहे. म्हणून रुद्रा पहिल्यांदा जन्माला आला ते बरोबर आहे, कारण आधीच रडणं जन्माला येतं, आधी रुदन जन्माला येतं आणि रुदनातून पुढे मग विश्व निर्माण होतं. म्हणून रडणं हा आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण जन्माला आलेला त्याचा श्वास तिथून सुरू होतो. रडणं म्हणजे श्वास सुरू झाला. याप्रमाणे रडण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी अगदी मानवी पद्धतीने या ठिकाणी मांडलेली आहे. सद्यो जायत तन्मन्यो कुमारो नीललोहित. सवय रुद्रो देवानाम पूर्वजो भगवान भवा. तो भगवान भव, त्याला भव म्हटलंय. तो प्रत्यक्ष भगवान जगतपिता ब्रह्मदेवानी महादेव असं त्याला नाव दिलं. ज्याप्रमाणे अभ्यदात भद्रया वाचा मारोदिस्त करो मी ते. आणि मग तो म्हणला मी काय करू सांगा. हात जोडले त्यांनी. तो मुलगाच लहान 5 वर्षाचा जन्माला आल्याबरोबर समोर उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं मी काय करू सांगा, मी कशाला जन्माला आलोय.
हृदींद्रियाण्यम सूर्योम वायुर्जलम मही. आणि मग त्यांना सांगितलं ब्रह्मदेवानी, तुझं नाव आजपासून रुद्र होईल आणि तुला याप्रमाणे इंद्रिय आकाश पृथ्वी वायू अग्नी जल हे सगळे तुला दिलेले आहेत. मन्नुर मन्नुर मही मनसो महांच ध्वजा. तुझं नाव मन्यू राहील, तुला वेगवेगळे नावं होतील, तुला शिव म्हणलं जाईल, ज्याला आपण 11 रुद्र म्हणतो ना, 11 जण आहेत, हे 11 रुद्र. मन्यू मनु महिनस महान शिव ऋतध्वज उग्ररेता भव काल वामदेव आणि धृतव्रत, एवढे तुझे नावं राहतील. हे 11 जण झाले बरोबर. मन्यू म्हणून नमस्ते रुद्रमन्यव. त्यानंतर मनु महिनस महान शिव ऋतध्वज उग्ररेता भव भवम भवामी आपण म्हणतो ना, भव म्हणजे महादेव. काल म्हणून काल ही देखील त्याला संज्ञा आहे. वामदेव वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय म्हणून वामदेव आणि धृतव्रत एवढी तुझी नावं होतील. तथा त्याचप्रमाणे त्यांनी म्हटलं धीर वृत्ती ऋषनो माच. तुला धी वृत्ती उशना उमा नियुत सर्पी इला अंबिका इरावती सुधा आणि दीक्षा ह्या तुझ्या पत्नी, त्यांना लौकिक पत्नी देऊन टाकल्या, ह्या तुझ्या स्त्रिया. म्हणून अंबिका ही स्त्री, इला इरावती उशना उमा सुधा दीक्षा वृत्ती धी सर्पी या 11 रुद्राणी तुला दिलेल्या आहेत. आता मला मुद्दाम काही गोष्टी अशा रुद्र वाचत असताना ज्या परंपरेत आहेत त्या लक्षात येतं की आपण म्हणतो की स्त्रियांना पूर्वी स्थान नव्हतं, असं काही जनरल लोक म्हणत असतात, किंवा स्त्रियांना स्थान नव्हतं, स्त्रियांना मान नव्हता, असं काही नाही. इथे रुद्राणीला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. आपण जेव्हा तर्पण करतो याच्या वेळेस पूजेच्या वेळेला, तेव्हा हे तर्पण करताना ज्या देवतांचं म्हणजे रुद्राचं नाव आपण घेतो त्यांच्या स्त्रियांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. त्यांच्या स्त्रियांना सुद्धा म्हणजे या तर्पण करण्यासाठी त्यांचं नावं घेतलेली आहेत. सांगायचं तात्पर्य असं की स्त्रियांना सुद्धा मान दिलेला आहे, स्त्रियांना सुद्धा स्थान दिलेलं आहे. जेव्हा आपण या रुद्र किंवा लघुरुद्र वगैरे म्हणत असताना देवाची पूजा करताना त्यांचं नाव घेतो, तसं त्यांच्या पत्नीचं देखील नाव घेतो आणि या पत्नींना देखील तर्पण केलेलं आहे. का बरं तसं केलं असेल तर दोघांनाही समान दर्जा दिलेला आहे, स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान दर्जा दिलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की याप्रमाणे तुम्ही या सगळ्या स्त्रियांचा स्वीकार करा. आणि ब्रह्मदेवानी हे सांगितल्याबरोबर हे नीललोहित लाल आणि निळा असा त्यांचा रंग होता, म्हणून नीलकंठ असं आपण शंकराला म्हणतो. आणि लाल राग आहे, मूळ मन्यू आहे ना, राग आहे, अहंकार आहे. त्यामुळं भगवान रुद्र याच्याद्वारे त्यांनी आपले सगळे भूत प्रेत पिशाच हे सगळे निर्माण केले. हे सगळे ब्रह्मदेवाने आधीच निर्माण केलेले होते. काल आपण बघितलं की जी देवसृष्टी निर्माण झाली 10वी, त्या देवसृष्टीमध्ये भूत प्रेत हे सगळे निर्माण झालेलेच आहेत. हे यांच्या सोबत आले कारण ते त्यांचेच अहंकारातला जो तमो भाग आहे तो सगळा यांचा आहे. त्यामुळं ते सगळे आपापले मित्र त्यांच्या सोबत आले आणि त्यांना सांगितलं ब्रह्मदेवानी की जा आता सगळ्या प्राण्यांना घ्या, प्राण्यांना सुख देण्यासाठी तपश्चर्या करा. तपसैव यथापूर्वम सृष्टा विश्वमिदम भवान. तुम्ही प्राण्यांना जगाला सुख देण्यासाठी तुम्ही तपश्चर्या करा आणि सर्व भूत गुहावासा म्हणजे वंदते पुमान. ज्याप्रमाणे तुमच्यामध्ये अंतर्यामी भगवान स्वतः वास्तव्य करील. त्याप्रमाणे मैत्रेय म्हणतात हे विदुरा. पुढे यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी विचार केला, संकल्प केला की अरे आपल्या निर्माण केला पण ते सगळे रागीट झाले, रागीट काही उपयोगाचं नाही, म्हणून ते शांत बसले. तर शांत बसले की त्यातून शांत वृत्तीचे लोक जन्माला आले. ते 10 जण जन्माला आले. हे कोण झाले? हे ऋषी सगळे. हे मरीची अत्री अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतु भृगु वसिष्ठ दक्ष आणि दाबे नारद. हे 10 या ठिकाणी ऋषी सर्ग म्हणतात त्याला. ऋषी निर्माण झाले म्हणजे वसिष्ठाचे वडील कोण? तर ब्रह्मदेवच. त्याचप्रमाणे मरीचीचे कोण? ब्रह्मदेव. अत्रीचे कोण? ब्रह्मदेव. म्हणजे यांच्या आधी कुणीच नाहीयेत. इथून मात्र पुढे सृष्टी निर्माण झाली. म्हणून मरीची अत्री अंगिरा पुलस्त्य, पुलस्त्यापासून सगळा राक्षस वंश सुरू झाला. रावण कुंभकर्ण वगैरे सगळे पुलस्त्याचे आहेत. त्यानंतर पुलह क्रतु भृगु वसिष्ठ दक्ष आणि नारद.
तर पुढे दक्ष प्रजापती आहे, त्यानंतर नारद, मरीची, अत्री, अंगिरा. तर अत्रीना पुढे मग अत्रींच्या पासून म्हणजे अत्री आणि अनुसूया यांच्यापासून दत्त पुढे जन्माला आले. अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद. अशाप्रमाणे हे 10 जण मरीची, त्र्यंगरसो, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्षश्च, दशमश्च नारद. उत्संगा नारदा जज्ञे. नारद कसे जन्माला आले तर मांडीवर हात मारल्याबरोबर नारदाचा जन्म झाला. उत्संगात नारदो जज्ञे दक्षोंगुष्ठात स्वयंभुवा. दक्ष कुठून जन्माला आले तर अंगठ्यापासून. प्राणात वसिष्ठ, प्राणापासून वसिष्ठ जन्माला आले. संजातो भृगुस्त्वची, भृगु हे त्वचेपासून जन्माला आले. क्रतू हे हातापासून जन्माला आले. पुलह नाभीपासून जन्माला आले. पुलस्त्य कानापासून जन्माला आले. अंगिरा मुखापासून जन्माला आले. त्याप्रमाणे अत्री हे जन्माला आले. त्यांनी सांगितलं अंगिरा मुखापासून, अत्री नेत्रांपासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. अंगिरा मुखतो क्षणोरी क्षेत्री मरीचिर मनसो भवत. मरीची मनापासून जन्माला आले. धर्मस्थाना दक्षिणतो, धर्म हा दक्षिण भागापासून जन्माला आला. यत्र नारायण स्वयं, म्हणजे धर्म हा ब्रह्मदेवाचा उजवा भाग आहे आणि अधर्म हा डावा भाग आहे. अधर्म पृष्ठतो यस्यान मृत्युर्लोक भयंकर आहे. आता आपण म्हणतो आपलं शरीर सगळं एक आहे, पण छाती समोरचा भाग आहे आणि पाठ मागचा भाग आहे. तर कुणी जर पाठीमागून आलं तर आपण म्हणतो पाठीमागून काय वार करतो, समोरून वार कर. म्हणजे पाठीमागचा भाग हा अधर्म आहे, म्हणजे आपलाच आहे, पण तो पाठीचा भाग आहे. मग पाठीचा भाग आणि छातीचा भाग याच्यात फरक आहे ना. शस्त्र छातीवर मारायचं असतं, पाठीवर नाही. खंजीर पाठीवर खुपसणं म्हणजे त्याला बेईमानीने मारणं असा अर्थ होतो. म्हणून धर्म हा छातीचा आहे. स्तनात दक्षिणतो यत्र नारायण स्वयं. धर्म हा प्रत्यक्ष नारायण आहे, तर अधर्म हा मृत्यू आहे, म्हणजे वाईट आहे. मृत्यू म्हणजे संकट, मृत्यू म्हणजे वाईट किंवा दुःखकारक. अधर्म पृष्ठतो यस्मान, अधर्म हा पाठीपासून जन्माला आला. काम भ्रुवापासून जन्माला आला. क्रोधो हृदयापासून काम जन्माला आला. त्याचप्रमाणे क्रोध भ्रुकुटीपासून जन्माला आला आणि लोभ हा अधरापासून जन्माला आला. ज्याप्रमाणे मुखापासून वाणी जन्माला आली. आणि आता जन्माला आली म्हणजे तुम्ही म्हणाल हे कसं काय असं जन्माला आलं, तर हे त्यातूनच व्यक्त होतं. तर वाणी कुठून व्यक्त होणार, मुखापासूनच. कानापासून तर वाणी व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून ही सगळी निर्मिती ब्रह्मदेवाची म्हणजे ज्या भगवंताच्या इच्छारूप अशी निर्मिती आहे. हृदयापासून काम, त्याचप्रमाणे भ्रुव म्हणजे आपल्या भ्रुकुटीपासून क्रोध. क्रोध म्हणले की आपण भ्रुकुटी तिरपी करतो, वाकडी करतो. का बरं म्हणले, भ्रुकुटी वाकडी की समजायचं याला राग आला. त्याचंच तिथं त्याचं स्थान तिथं आहे. म्हणून लोभ हा अधर म्हणजे ओठ म्हणजे लोभ आहे. त्याचप्रमाणे मुखापासून वाणी आहे, ती त्याच्या अधिष्ठात्री देवता आहे. लिंगापासून समुद्र आणि गुदापासून प्रत्यक्ष राक्षसांचं निवासस्थान निवृत्ती. निवृत्ती म्हणजे आता वृत्ती आणि निवृत्ती. आपण नृत्य निवृत्तीमा म्हणतो, तर नैऋत्य दिशा. तर नैऋत्य म्हणजे काय हो, ऋत म्हणजे सत्य, ऋत म्हणजे सत्य, सत्य म्हणजे भगवंताचं स्वरूप. आणि जे सत्य नाही ती नैऋती आणि म्हणून ती वाईट आहे. नाही तर मग तुम्ही म्हणाल ही वाईट का मानली, तर ती ऋत नाही म्हणून नैऋत्य आहे आणि म्हणून निवृत्त. म्हणून निवृत्त हा मृत्यूचा भाग आहे. दक्षिणेच्या जवळ असलेला जो नैऋत्याचा भाग आहे तो मृत्यू आहे. तो त्याच बाजूला मृत्यू किंवा आपण या नरकाचं वर्णन करताना तो दक्षिणेचा भाग किंवा नैऋतीचा भाग सांगतो. म्हणून ऋती आणि नैऋती. म्हणून नैऋत्य कुठं आहे तर आपल्या गुदामध्ये असं त्यांनी सांगितलं. इकडं गुद आहे म्हणजे ज्यांचा प्राण गुदातून जातो ते स्वर्गाला जात नाहीत. ज्यांचा प्राण ऊर्ध्व जातो ते ब्रह्मलोकाला जातात. म्हणून प्राण कुठून जातो, काही काही लोकांचा डोळ्यातून जातो, ते सुद्धा वरच्या स्थानाला जातात. पण गुदातून वगैरे जर गेला तर मात्र ते पापी आहेत असं समजायला हरकत नाही. त्याप्रमाणे हृदय काम म्हणून त्यांनी आस्यात मेढ्रा निवृत्ती पायो रघाश्रया छाया कर्दमो जज्ञे.
भगवंताच्या छायेपासून कर्दम ऋषी जन्माला आले. आता कर्दमापासून पुढे संतती झालेली ना, देवहूती आणि कर्दम महामुनी. तर ते कुठून झाले? तर छायेपासून कर्दम ऋषी जन्माला आले आणि देवहूत्या पती प्रभू, हे देवहूतीचे पती असं सांगितलंय. आणि पुन्हा आता त्यातलं सूक्ष्म भाग एका मिनिटात सांगतो आणि थांबतो. कर्दम म्हणजे काय हो? निर्मिती कुठून होते? चिखल म्हणजे कर्दम. बीज कुठे येतं? चिखलातच येणार. कमल कुठून उगवतं? चिखलातच उगवणार. चिखल म्हणजे जिथे माती आहे आणि जिथे पाणी आहे त्याला चिखल म्हणतो आपण. म्हणजे उत्पत्तीचं स्थानच चिखल आहे, उत्पत्तीचं स्थानच माती आहे. म्हणून कर्दमापासूनच निर्मिती. हे बरोबर आहे ना? काय चूक आहे याच्यात? कर्दम हाच, म्हणून कर्दम आपण म्हणतो ना याच्यात आपल्या श्री सूक्तामध्ये कर्दम हा मई कर्दम, मई संभव कर्दम. तर मी कर्दम आहे, मी कर्दमातून जन्माला आलो. कर्दमातून म्हणजे मी चिखलातून जन्माला आलो, म्हणजे पंचभौतिक गोष्टीतून जन्माला आलो. तर चिखल शब्दाचा अर्थ माती, मातीचा अर्थ पंचभौतिक, पंचमहाभौतिक. म्हणजे माती आहे, पाणी आहे, आकाश आहे, प्रकाश आहे, जे काय असेल ते, ह्या 5 गोष्टी असल्याशिवाय कर्दम होत नाही. म्हणून छायाया कर्दमो जज्ञे देवोत्या पती प्रभू मनसो देह तश्चेदम जज्ञे विश्वकृतो जगत. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं वाचम दुहितरम तन्वी स्वयंभूर हरती मना, याप्रमाणे ही पुढे स्वयंभुव मनू आणि शतरूपा हे भगवंताच्या शरीरातून ते 2 भाग झाले. आता इथे आणखी एक वर्णन आहे. त्या वर्णनामध्ये त्याने असं म्हटलंय की यत्वम दुहितरम गच्छे निर्जिग्राह्य जगम प्रभू तेजी यसामपि ते सुश्लोकम जगद्गुरो. वाचम दुहितरम तन्वी स्वयंभूर हरती मना. वाचम दुहितरम, वाचा म्हणजे वाणी, वाणी म्हणजे सरस्वती. तर भगवंताच्या मुखापासूनच सरस्वतीचा जन्म झाला. पण आता मुद्दाम हे सांगितलं पाहिजे की पुराणांची भाषा ही रूपकात्मक आहे. किंबहुना आपली एकूणच भाषा रूपकात्मकच असते आणि रूपक बोलल्याशिवाय आपल्याला बोलताच येत नाही. तर या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की आपण म्हणतो की रावणाला 10 तोंड होते. अहो तो दशग्रंथी होता. दशग्रंथी म्हणजे 10 ग्रंथ त्याच्या कंठस्थ होते आणि म्हणून तो दशग्रंथी म्हणजे दशकंठी. त्याला प्रत्यक्षात एकच तोंड असेल पण 10 ग्रंथ त्याच्या कंठस्थ होते म्हणून त्याला 10 कंठ. ही झाली रूपकात्मक भाषा. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो की खुर्चीचा पाय तुटला, खुर्चीचा पाय, टेबलाचा पाय, सुईचं नाक किंवा खुर्चीचा हात, म्हणजे काय हो? हात काही काम करतो का? तो पाय काही चालतो का? मग त्याला पाय कशामुळे म्हणतात? अहो जो चालतो तो पाय, जो चालत नाही तो पाय असतो काय? नाही. पण खुर्चीचा पाय, खुर्चीचा हात, सुईचं नाक, मोराचा डोळा, हे काय? ही भाषा आहे. भाषा ही रूपकात्मक आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताच्या वाणीपासून सरस्वती जन्माला आली आणि सरस्वतीकडे पाहून त्यांना मोह झाला आणि म्हणून त्याची कथा अशी रचली गेली की ब्रह्मदेवाला आपल्याच मुलीकडे पाहून मोह झाला. प्रत्यक्षात तसा नाही अर्थ. म्हणजे मुलगी त्यांची म्हणजे जन्माला त्यांच्यापासून आली, पण भाषा ही इतकी सुंदर आहे की भाषेचा मोह पडतो. भाषा ही सौंदर्यवती आहे. आपण जेव्हा वर्णन वाचतो आपण भाषेवरच बोलतो ना, काय ज्ञानेश्वरांची भाषा आहे, काय भाषा वापरली आहे, म्हणजे मोहित झालो आपण. म्हणजे भाषा ही सरस्वती आहे आणि सरस्वती ही मोहक आहे. त्यामुळं ब्रह्मदेवाला तिचा मोह पडला, म्हणजे निर्माण करणाऱ्यालाच आपल्या कृतीबद्दल मोह पडला, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एखाद्यानी कविता करावी, एखाद्यानी कथा लिहावी आणि आपल्याच कथेबद्दल तो म्हणावं काय माझी कथा छान आहे हो, त्याला म्हणतात ब्रह्मदेवांनी सरस्वतीकडे पाहून भुलला, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून ब्रह्मदेव हे भुललेत असा पुराणांचा जो यांनी मतितार्थ कथेमधून दिलाय तो कथा म्हणून समजून घ्यायचा आहे. तात्पर्य तसं नाही. म्हणजे ब्रह्मदेव काही आपल्या मुलीच्या मागे धावलेत असा प्रकार नाही. तर त्या ठिकाणी भाषेमध्ये ते गुंगले, भाषेमध्ये ते तल्लीन झाले आणि मग सगळे लोक म्हणले आहोत तुम्ही तुमच्याच भाषेमध्ये तल्लीन झालात, तुम्ही तुमच्याच निर्मितीमध्ये तल्लीन झालात
म्हणून तुमच्याच मुलीच्या मागं तुम्ही धावलात, म्हणून ते म्हणले अरे असं मोह होणं बरं नाही, म्हणून त्याने तो देह टाकला आणि दुसरा देह धारण केला. म्हणजे ती वृत्ती बाजूला केली. देह म्हणजे वृत्ती. या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही म्हणता ब्रह्मदेवाला असे किती देह होते हो, मग आपल्याला का नाही टाकतायत. देह म्हणजे वृत्ती. तेव्हा वृत्ती टाकली. अरे हो मी माझ्याच कवितेचं कौतुक करायला होते, बरं नाही, कौतुक लोकांनी केलं पाहिजे, आपणच आपलं कौतुक काय करायचे. तेव्हा असा प्रकार येतो. म्हणून कारण स्वस्तुती करणी नाही ऐकावी. आपली स्तुती आपण कानाने ऐकू नये, आपली स्तुती आपण स्वतः करू नये. आपल्याच कृतीचं आपण कौतुक काय करावं, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तात्पर्य अर्थ समजला पाहिजे. म्हणून पुराण समजून घ्यायचे तर त्याचं तात्पर्य समजलं पाहिजे. आता या पुराणांच्या मध्ये ज्या अनेक अशा कथा आहेत की ज्या वेदांच्या मधल्या ज्या कथांचा अर्थ पुराणांनी घेतलाय, तो जर अशा पद्धतीने आपण, मी अहिल्येचा जार, या वेदामध्ये अहिल्येचा जार नावाची कथा आहे. तर प्रत्यक्षात अहिल्येकडे कोणी इंद्र वगैरे गेला होता, ही जी पुराण कथा आहे ती आपण बाजूला ठेवू. त्याने असा अर्थ दिलाय की अहिल्या म्हणजे म्हणजे नाही, हे हल म्हणजे जी नांगरलेली जमीन नसलेली, म्हणजे जी जमीन नांगरली नाही त्याला अहिल्या म्हणतात. हल म्हणजे नांगरणे, हल्य म्हणजे नांगरलेली, अहल्य म्हणजे न नांगरलेली, म्हणजे जी नांगरलेली जमीन नाही त्याला अहल्या म्हणतात. आणि इंद्र म्हणजे सूर्य, इंद्राला सूर्य देखील म्हटलंय. म्हणजे सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा रात्र होते, आणि या वेळेला त्यांनी वर्णन केले की सूर्य त्या रात्र म्हणजे अहिल्येचा अर्थ त्या रात्रीच्या संदर्भात दिलेला आहे. आणि चंद्र हा तिचा पती आहे असं मानलंय. रात्रीचा पती चंद्र आहे, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो चंद्र बाजूला जातो आणि रात्र बाजूला जाते. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त याचं वर्णन म्हणजे अहिल्या आणि इंद्र असं आहे, असं वेदांनी म्हटलंय. पण आपण वेगवेगळे अर्थ लावतो आणि शब्दांच्या मध्ये, रूपकामध्ये आपण अडकून पडतो, त्याची वेगवेगळ्या कथा करतो आणि मग ते दूर कुठेतरी चुकीच्या मार्गाला लागतं. म्हणून हे सांगितलं पाहिजे की पुराणांच्या मध्ये इंद्राचा अर्थ सूर्य असा आहे. इंद्र अनेक पद्धतीने इंद्राला आपल्याला सांगता येतं. आपल्या वेद वाङ्मयातल्या कथा जेव्हा पुराणात आल्या तेव्हा त्या मनोरंजनासाठी काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, परंतु यातून आपण सगळ्या देवता अशाच होत्या, त्या अनैतिक होत्या असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणून आपल्याच या संस्कृतीचा तात्पर्य अर्थ आपण जर समजून घेतला तर असे चुकीचे आरोप होणार नाहीत. म्हणून हे मला स्पष्ट करावं लागलं. या ठिकाणी आपण थांबू आणि पुराण कसं समजून घ्यावं याच्या दृष्टीने आपण ही चर्चा केली. असो, आता या संबंधी निर्मितीच्या बाबतीत आणखी जे निर्मिती करतील आणि ब्रह्मदेव पुढे राक्षस वगैरे कसे निर्माण करतील त्या संबंधीचे जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गवर्दे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री मंजनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडली गवर्दे हर विठ्ठल. सीताकांत